जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. श्री चांगदेव पासष्टी या ग्रंथाबद्दलचा आपण विचार करत आहोत. चांगदेव पासष्टी खरं म्हणजे फक्त पत्र आहे, आणि आपण लिहिलेले पत्र आणि हे पत्र, संतांनी लिहिलेली पत्र आणि आपली पत्र, यामध्ये किती फरक असतो हे आपल्या लक्षात येतं. आपल्या पत्रामध्ये लौकिकाचा जास्त उल्लेख असतो, जास्त म्हणजे तेच असतं 100%. पारमार्थिक उल्लेख फार कमी असतो, आणि असलाच तर माझं प्रवचन झालं, तुमचं खूप छान झालं, असाच उल्लेख त्यामध्ये असतो. पण त्यात काय झालं हा उल्लेख नसतो. या पत्राला एक विशेष महत्त्व आहे. आपण देवघरामध्ये रोजच्या पूजेसाठी वगैरे एखादं कापड आपण तिथे ठेवलेलं असतं पुसण्यासाठी वगैरे. आता ते जे कापड आहे ते कापड अनेक दिवस किंवा 1 महिनाभर तरी त्या ठिकाणी त्या सेवेमध्ये असतं, आणि नंतर ते कापड आपण जुनं झालं म्हणून ते कापड निर्माल्यामध्ये आपण टाकून देतो. पण जरी ते निर्माल्यावरमध्ये आपण टाकलं तरी त्या कपड्याला आपण पाय लावत नाही, किंवा आपला पाय त्याला लागणार नाही याची आपण खबरदारी घेतो. कारण त्या कपड्याला त्या देवाचा, त्या देवघराचा सत्संग झालेला असतो, आणि तो सत्संग झाल्यामुळे ते निर्माल्यातलं कापडसुद्धा आपल्याला पूज्य होतं. म्हणून ते संगतीने मती राम सोडी, तये संगतीची जनी कोण गोडी. असा हा संगतीचा परिणाम त्या निर्जीव अशा कपड्यालासुद्धा प्राप्त होतो. तर माणसाला प्राप्त होऊ नये हे कसं काय शक्य आहे? तो माणसालासुद्धा प्राप्त होईल. आणि म्हणून या ठिकाणी जो आपला मुख्य विषय आहे की एकच वस्तू आहे, एकच परब्रह्म आहे, ते अनंत रूपाने नटलेलं आहे, आणि त्या अनंत रूपाने नटलेल्या परमात्म्याला आपण या जगामध्ये सगळीकडे पाहत असतो. पण ती तशी दृष्टी नसते, आणि ती दृष्टी आपल्याला असावी. त्यासाठी ही चांगदेव पासष्टी आहे. याच आशयाचं, याच अर्थाचं एक तुकडोजी महाराजांचं एक पद आहे. ते पद आपण पाहूया, आणि चांगदेव पासष्टीच्या चष्म्यातून या पदाकडे पाहिलं की ज्ञानदेवांना, चांगदेवांना जे सांगायचं आहे ते आपल्या सहजपणे लक्षात येईल. म्हणून मुद्दाम हे पद मी म्हणत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खरं म्हणजे ते पद आपण पाहूया. हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंग भूमि यह विश्व भरा, हर खेल में मेले में तू ही तू है. सागर से उठा बादल बनकर, बादल से फूटा तू जल होकर. कहीं नहर बना नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. मिट्टी से अणु परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया. कहीं पर्वत कहीं वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक ही है. यह दृश्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया. तुकड़ा कहे और तू
कोई नहीं, बस तू और मैं सब एक ही है। हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. असं हे आपल्या तुकडोजी महाराजांचं पद आहे. तुकडोजी महाराज आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. एक दासबोध ग्रंथ, तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता आणि स्वामी विवेकानंदची सगळी ग्रंथावली, या 3 गोष्टी जर आपण वाचल्या तर आपल्याला या जगातला कुठलाही ग्रंथ अवघड जाणार नाही, अशी मी खात्रीने सांगतो. त्याचा अनुभव घेतला आहे म्हणून मी सांगतो की हे 3 जर आपण अभ्यास केला तर सगळ्या गोष्टी सहजपणे आपल्याला सुलभ होतात, समजायला सोप्या जातात. तसं हे म्हणतात या ठिकाणी, यह दृश्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की कृपा पूर्ण दया. तुकड्या कहे और तो कोई नहीं, बस तू और मैं सब एक ही है. हाच उपदेश या ठिकाणी चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे की तू आणि मी वास्तविक पाहता या सगळ्या जगामध्ये जे जे काही आहे ते सर्व आपण एकरूपच आहोत. आणि एकरूपच असल्यामुळे तू आणि मी ही भाषा पण नाही, हे जग काही परमेश्वरापासून वेगळं आहे हा सुद्धा विचार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तू हे लक्षात घे आणि त्या दृष्टीने या जगाकडे तू पहा, त्या दृष्टीने तू माझ्याकडे पहा आणि स्वतःकडे पहा. या पाहण्याला पुढे एका ओळीमध्ये न्याहाळणे असं म्हणलं आहे. पाहणे वेगळं आणि न्याहाळणे वेगळं. दूध गरम होत आहे, आपण त्याकडे पाहत असतो पण न्याहाळत नाही आणि म्हणून ते दूध उतू जातं. कारण न्याहाळणं म्हणजे लक्षपूर्वक पाहणं. ते दिसतं आपल्याला पण आपल्याला तर पुढे काय करायचं हे लक्षात येत नाही. ती भ्रांती असल्यामुळे त्या भ्रांतीमुळे ते दूध असं वाया जातं आणि म्हणून त्याकडे आपण न्याहाळणं म्हणजे लक्षपूर्वक एखाद्या गोष्टीकडे पाहणं. म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे की एक गूळ आहे, गुळाचे अनेक प्रकार तयार केले. आता वेगवेगळे गुळाचे प्रकार केले त्यामध्ये भ्रांती नाही, पण त्यामध्ये एका गुळाखेरीज काहीतरी वेगळेच पदार्थ झाले असं वाटणं म्हणजे भ्रांती आहे. जसं लहान मुलं, आपण लहानपणी चॉकलेट खाल्ले असतील, गोळ्या खाल्ल्या असतील, आपल्या लहानपणी काही गोळ्या मिळायच्या, त्याच्यामध्ये एखादं कुत्र्याचा आकार, एक मांजराचा आकार, असं काहीतरी आकार असायचे. आता त्यामध्ये आपण लहानपणी जसे भांडत होतो तसेच आजचे मुलंसुद्धा भांडतात की मला ते कुत्र्याचंच पाहिजे चॉकलेट, दुसऱ्याचं नको. आता यामध्ये अध्यात्मामध्ये अजून एक छान गोष्ट आली. एक राजहंस आहे आणि एक घुबड आहे. आता हे राजहंस आणि घुबड हे दोन्ही जे आहेत ना, हे साखरेचेच बनवलेले आहेत. आता प्रश्न विचारला की यातलं पवित्र कोणतं? राजहंस पवित्र आहे का ते घुबड पवित्र आहे? लौकिकाच्या दृष्टीने राजहंस चांगला आहे, घुबड वाईट आहे. पण अध्यात्माच्या दृष्टीने हे घुबड असो किंवा ते राजहंस असो, हे दोन्ही जे आहेत ते साखरेतूनच बनलेले आहेत आणि त्यामुळे मुळामध्ये ती साखर जी आहे तीच आपल्या आवडीचा विषय आहे. मग त्याचा आकार, त्याचं वर्ण, त्याचं रूप यामधला जो फरक आहे हा लौकिकाच्या दृष्टीने आहे. म्हणून चांगदेवांना सांगतात की चांगदेव म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे तू या लौकिकातल्या आकार, रूप आणि वर्ण या गोष्टीला बाजूला सार. या बाजूला सारलं म्हणजे मग जगामध्ये तुला जे काय दिसेल त्याचा जगाचा बाध होणार नाही. ते बाजूला सरल्यासारखं होईल आणि त्यामध्ये तुझं मन आकर्षित होणार नाही आणि त्यामधून येणारं सुख आणि दुःख, त्यामधनं येणारा अहंकार, त्यामधनं येणारे षड्विकार हे तुझे आपोआप दूर होतील आणि ते जेव्हा दूर होतील तेव्हा तू आपल्या स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहशील. म्हणून ही गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून आता आपण चांगदेव 65च्या या 26व्या ओळीकडे येऊ, ज्याचं विवेचन आपण पाहत आहोत. दर्पणाच्या आधी शेखी, मुख असतची असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही नव्हे. मागे पण हाच दृष्टांत झालेला आहे. आरसा आणि त्यामध्ये मी माझं मुख पाहणं आणि माझं प्रतिबिंब त्यामध्ये दिसणं. आता मी माझा उजवा हात उचलला तर आरशामधलं जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला कसं दिसतं, ते उलटं दिसतं. डावा हात उचलला असं ते दिसतं. हे जे आहे म्हणजे याला दृष्टीला झकवणे असं म्हणलं. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या ओळीमध्ये येणार आहे आपल्याला. झकवणे म्हणजे फसवणे. ही दृष्टी आपल्याला फसवत आहे. खरं म्हणजे मुख जे आहे, दर्पणाच्या आधी शेखी, मुख असतची असे मुखी. आपलं मुख जे आहे आपल्या शरीरावर असणारं
हे अगोदरसुद्धा आहे, नंतरसुद्धा आहे आणि आरशामध्ये पाहतानासुद्धा आहे. पण तो आरसा समोर आल्याबरोबर आपल्या ठिकाणी एक भ्रांती निर्माण झाली की मी आता त्या आरशामधल्या मला पाहत आहे. म्हणजे दृश्य वेगळं झालं, दृष्टा वेगळा झाला आणि पाहणाऱ्याची क्रिया जी आहे ती दृष्टी झाली. आणि म्हणून दृश्य, दर्शन आणि दृष्टा ह्या 3 त्रिपुटीमध्ये आपण आलो की लगेच त्या ठिकाणी सुख आणि दुःख, आवड आणि निवड, हे चांगलं हे वाईट, हा सगळं जो भ्रम आहे तो भ्रम आपोआप तयार होतो. जसं आपण जेवण जेवताना अनेक वस्तू जेवणामध्ये असतात. त्यामधल्या काही आंबट आहेत, काही खारट आहेत, तिखट आहे, गोड आहे, तुरट आहे. या सगळ्या वेगवेगळ्या चव असणाऱ्या वस्तू एकत्र जेव्हा असतात आणि आपण जेवताना मग म्हणतो की बा आज जेवण खूप छान झालं. आता हे जसं आहे तसं जरी त्या वस्तू वेगवेगळ्या चवीच्या असल्या तरी एकंदरीत जेवण छान झालं आपण असा अभिप्राय देतो. तसं ज्ञानेश्वर महाराज, स्वरूपानंद स्वामी, माधवनाथ महाराज, ही सगळी संत मंडळी जी आहेत ती आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे पाहताना मोठ्या प्रेमाने हात जोडून त्यांना नमस्कार करतात. कारण ती त्यांच्याकडे येणारे विविध माणसं पाहत नाही, विविध जातीतली माणसं पाहत नाही, हा स्त्री आहे का हा पुरुष आहे हे पाहत नाही, पण त्याच्या मागे असणारं तत्त्व जे आहे परमात्म्याचं, तो ज्या अंगाने नटलेला आहे त्या तत्त्वाकडे त्यांची दृष्टी असते. आणि म्हणून त्यांना सगळी माणसं समोर येणारी ही चांगली आणि सारखीच, आणि भगवंताचा वास त्यांच्या ठिकाणी आहे म्हणून त्या भगवंताकडेच त्यांची दृष्टी असते. उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. म्हणून जीवनामध्ये, या जगामध्ये जशा सगळ्या वस्तू आहेत तशा जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये सगळीकडे विविधता पाहिजे. फक्त एक गुलाबाचं फूल आहे मला आवडतं आणि देवाने जगामध्ये गुलाबाच्या फुलासारखीच सगळी लाल फुलंच निर्माण केली असती, सगळ्या फुलांना सुगंध तोच आला असता तर आपल्याला काय झालं असतं, आनंद झाला असता का? असा प्रश्न विचारला. आपण म्हणतो नाही नाही, काहीतरी चेंज पाहिजे. एकच एक सिरियल हजारो वर्ष चालू असेल तर आपल्याला आवडतं का? नाही आवडत. कारण त्यामध्ये तोचपणा आहे. म्हणून माणसाला त्याची आवड बदलत जाते आणि म्हणून समोरचं दृश्य पण बदलत गेलं पाहिजे असं त्याला वाटतं. पण हे दृश्य बदलत असलं तर त्या दृश्यामध्ये आपण हरवत आहोत. त्या दृश्यामध्ये मी, माझा आत्मा, माझं परमात्म तत्त्व याचा विसर मला पडत आहे. आणि म्हणून करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. आणि हेच उपदेश जो आहे तो चांगदेव महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्या 65 ओव्यांमधनं केलेला आहे. एक अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65, ही ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथत्रयी आहे. आता यात अमृतानुभवामध्ये एक दृष्टांत दिला आहे. तो दृष्टांत खूप चांगला आहे आपल्याला या समजण्यासाठी, की एक आपण चेंडू घेऊन जमिनीवर आपटतो आणि आपटल्याबरोबर तो चेंडू जास्त म्हणजे जोरामध्ये तो उसळतो. तो जसा उसळतो तसं या सगळ्या संतांचं हृदय जे आहे ते तसं अगदी आनंदामध्ये नेहमी उसळ्या घेत असतं. कारण त्यांच्या दृष्टीने त्यांची स्तुती करणारा जो समोर आहे तोच त्यांची निंदा करणारा आहे. आणि स्तुती आणि निंदा हे दोन्ही करणारे जे आहेत ते वेगळे नसून तोच भगवंत आहे असा भाव त्यांच्या मनामध्ये तयार झालेला असतो. ज्यांना हे 3 दिसतात त्यांच्या ठिकाणी दुःख आहे. ज्यांना हे तिघांच्या ठिकाणी मुळामध्ये असणारा परमात्मा दिसतो त्यांच्या ठिकाणी हे दुःख नाही आणि हे सुख नाही. म्हणून मागे एका ओळीमध्ये आपण पाहिलं, 3पणा गेला की एकपणा हे सत्य आहे. तो 3पणा त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी, दीप उजळले घटी. म्हणून दर्पणाच्या आधी शेखी, मुख असतचे असे मुखी, माझी दर्पण अवलोकी, आन काही नव्हे. आपले रामकृष्ण परमहंस मी नेहमी सांगतो, त्यांची उदाहरणं फार सोपी असतात. आणि त्यांचं उदाहरण पाहिलं की आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला आधी का नाही सुचलं. एवढं सोपं आहे, एकही संस्कृत शब्द नाही, पण सिद्धांत किती छान सांगून देतात. रामकृष्ण परमहंस म्हणतात की एकाने पत्र पाठवले. आता त्याने पाठवलेलं पत्र दुसऱ्या माणसाजवळ आलं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की माझ्यासाठी 2 पंचे पाठवून द्या, माझ्यासाठी 2 पंचे पाठवून द्या अंगावर घेण्यासाठी. आता ज्याला ते पत्र आलं त्याने ते पत्र वाचलं, 2 पंचे पाठवून द्या. आता आपल्याकडे पंचे नाहीत म्हणून तो दुकानात गेला, पंचे विकत आणले. आता ते 2 पंचे जे आहेत ते पोस्टामध्ये टाकले आणि पाठवून दिले. झालं, आता ही कथा संपली. आता ते पंचे पाठवल्यानंतर या पत्राचं जतन करणं आवश्यक आहे का? अजिबात नाही.
पंचे विकत आणले, त्याला पाहिजे म्हणून आपण पाठवून दिले. मग आता ते पत्राचा काय उपयोग? ते पत्र फेकून द्यायला पाहिजे. पण आपण नेहमी जर त्याच पत्राचे पारायण करत गेलो तर परमेश्वराची प्राप्ती आहे का? पण जी शास्त्र जे आहेत, जे परमात्म्याचं स्वरूप जे आपल्याला दर्शन करून देतात, अशी जी पत्र आहेत की तिथे मात्र आपली वृत्ती नेहमी स्थिर झाली पाहिजे. आपला उजवा हात जो आहे तो आपल्या प्रतिबिंबामध्ये डावा हात दिसतो, म्हणजेच जे प्रतिबिंब आपल्याला दिसतं ते खरं नाही, जे विश्व आपल्याला दिसतं ते खरं नाही. त्याच्या पलीकडे असणारं आत्मतत्व जे आहे ते माझं अंतरस्थिती आहे आणि म्हणून त्याकडे मी जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि ती शिकवण आपल्या सर्वांसाठी आहे. निमित्त चांगदेवांचं आहे, पण आपल्याला अनेक गोष्टी या 65 वयामध्ये सांगून जातात. म्हणून जोपर्यंत आपल्या ठिकाणी अज्ञान आहे तोपर्यंत हे जग आहे. पण जेव्हा आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेस मग हे जग नष्ट होतं का? तर जग तसंच असतं. विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताच ओसरे. म्हणजे जग हे आहे, पण त्या जगाचा जो भास आपल्याला होत होता, जी भ्रांती आपल्याला होत होती, ती भ्रांती दूर झाली आणि म्हणून भगवंतच माझ्यासमोर आहे, हे ज्ञान खऱ्या ज्ञानी पुरुषाला होतं. म्हणून जीव तो खऱ्या अर्थाने ज्ञानी होतो. स्वरूपबोध झाला म्हणजे असं विश्व हे भगवंतानेच नटलेलं आहे, हा सिद्धांत आपल्याला पटायला लागतो. ज्ञानेश्वरीमध्ये अशीच एक ओवी आहे, हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची वतले, की कैसे कर्म तया आड आले, जे मीची नाही म्हणती. म्हणजे आपल्या कर्मामुळे भगवंतच नाही असं आपण म्हणतो, आपल्या अज्ञानामुळे आपण म्हणतो. आणि भगवंत तर म्हणतात की आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची वतले. हे सगळं जग जे आहे त्यामध्ये मीच आहे. हा दृष्टांत अनेक ओव्यांमध्ये आत्तापर्यंत 26मध्ये निदान 3-4 ओव्या तरी होऊन गेल्या. की सोन्याने अलंकाराकडे पाहिलं तर सोनं म्हणतं की मी सगळीकडे आहे. त्या घटाने, त्या मातीने घटाकडे पाहिलं तेव्हा मातीसुद्धा म्हणते की मीच सगळीकडे आहे. तसं की माझ्यामुळे सगळं आहे. आणि म्हणून साधना पंचकमध्ये आपल्याला शंकराचार्यांनी सांगितलं, प्राप्तेन संतुष्यताम. म्हणजे जे जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये माणसाने संतोषाने राहणं, त्यामध्येच आपलं संतोष आहे असं मनाने आपल्या विचाराने घेणं म्हणजेच खरं म्हणजे त्यामध्ये सुख आहे. अन्य विचार आपण जर केला तर या जगामध्ये दुःख पण भरपूर आहे, सुख अगदी थोडं आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून पुढे देखिजे तेणे बघे, देखते ऐसे गमो लागे, परी दृष्टी ते वाऊगे जकवित असे. म्हणजे हे आता 27वी ओवी आहे, त्याचा आपण विचार करत आहोत. मूळ या चांगदेव 65मध्ये नेहमीच सांगितलं जातं की परमात्म्याचे स्वरूप काय आहे. मी ते परमात्म्याचं स्वरूप या जगाकडे पाहत आहे, मग माझं स्वरूप काय, दृष्ट्याचे स्वरूप काय आणि हे दर्शनाचे स्वरूप काय. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानी माणसासाठी दृश्य, दृष्टा आणि दर्शन या तिन्हीमध्ये एक परमात्माच आहे, हाच विचार माणसाच्या मनामध्ये येतो. स्वामी विवेकानंदांचा एक प्रसंग आहे त्यांच्यामध्ये. त्या प्रसंगामध्ये एक काय म्हणतात त्याला, एक वेश्या म्हणा ती त्यांच्यासमोर येते किंवा यांचे मित्रमंडळी त्यांच्याकडे यांना घेऊन जातात. तेव्हा त्या वारांगणीकडे पाहिल्यावर स्वामीजी लगेच असं त्यांना वाटतं की अरे आपण इथे कशासाठी आलो, असा विचार आल्याबरोबर ती जी बाई होती तिने आपलं भजन म्हणायला सुरुवात केली. प्रभू मोरे अवगुण चित्त न धरो, प्रभू मोरे अवगुण चित्त न धरो, समदर्शी है नाम तिहारो, चाहे तो पार करो, प्रभू मोरे अवगुण चित्त न धरो. म्हणजे माझ्यामधले अवगुण जे आहेत त्याकडे दृष्टी देऊ नका, म्हणजे जे दृश्य आहे त्याकडे दृष्टी देऊ नका, पण ज्यांनी हे दृश्य निर्माण केलं त्या भगवंताकडे दृष्टी द्या. आणि समदर्शी हे नाम तिहारो, समदर्शी म्हणजे म्हणून समदर्शी या शब्दासाठी आपल्या रामरक्षेमध्ये कौसल्या मातेला जे म्हणले आहे, म्हणजे रामाचं जे विशेषण आहे, कौसल्ययो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती. कौसल्ययो दृशो पातु म्हणजे कौसल्याची दृष्टी अशी होती की ती समदृष्टी होती. म्हणजे एका डोळ्याने ती स्वप्न पाहत होती, आता उद्या माझ्या रामाचा अभिषेक होणार, राज्याभिषेक होणार आहे. आणि दुसरीकडे दुसऱ्या दिवशी राम हे वनवासी वेशामध्ये वनामध्ये जायला निघालेले आहेत. पण या दोन्हीकडे पाहून
तिचा मनाचा तोल जो आहे तो कधीही ढळलेला नाही. आणि म्हणून कौसल्ययो दृशो पातू, म्हणजे कौसल्याची दृष्टी जशी होती, त्या कौसल्याचा पुत्र जो राम आहे त्यांनी माझ्या दृष्टीचं, माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं, असं रामरक्षेमध्ये म्हणलेलं आहे. ते याच अर्थाने आता या संसाराचा हात धरून, म्हणजे संसारामध्ये राहून आपल्याला परमार्थाची वाट करायची आहे. मग त्यामध्ये या जगाला दूर सारणं हे कसं शक्य आहे? कारण डोळे आपण उघडले, सकाळी उठलो आणि डोळे उघडले की आपल्याला दिसतं, आपली खोली दिसते, आपलं घर दिसतं, बाहेर गेले की सगळे माणसं दिसतात. एखादा शब्द कानावर पडतो आणि कानावर शब्द पडला की मी ऐकणार नाही असं होत नाही. कारण जोपर्यंत कान आहे, कानामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे, तोपर्यंत सगळं आपल्याला ऐकू येणार. आपली इंद्रिय जी आहेत ती सगळी आपले आपले कर्म करत राहणार. आणि म्हणून या ठिकाणी या संसाराला दूर सारणं म्हणजे काय, की या संसारातली आपली आसक्ती गेली पाहिजे. संसार मुळीच नेटका नासका, विवेके करावे नेटका, आणि नेटका करता फिका होत जातो. ही दृष्टी आपल्याला आली म्हणजे या संसारातली आसक्ती आपली कमी होत जाईल. म्हणून समोर दृश्य आहे, मी पाहणार आहे असे वाटणं म्हणजेच आपल्या दृष्टीला फसवणं आहे. त्याला या ठिकाणी म्हटलं आहे, परिदृष्टी ते वाऊगे झकवित असे. आणि म्हणून आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालं पाहिजे. द्वैताला, अद्वैत जे आहे ते व्यापून राहतं. द्वैत म्हणजे हे सगळं जग, पण या जगाला व्यापून कोण आहे? एकांशेनं स्थितम जगत, जे म्हणतो आपण, की यामध्ये हा एकांशेनं म्हणजे माझ्या 360 डिग्री आपण सर्कलचा जर विचार केला तर त्या 360 अंशामध्ये फक्त एका अंशामध्ये हे सगळी जग, सगळं ब्रह्मांड सगळं आहे. आणि इतका तो आपल्याला व्यापूनसुद्धा दशांगुले उरला, अशी त्या भगवंताची स्थिती आहे. त्याचं म्हणजे मोठेपण जे आहे ते यामध्ये आहे. एखाद्या सिंहाने विहिरीत पाहिल्यानंतर त्या पाण्यामध्ये त्याला पुन्हा दुसरा सिंह दिसतो, पण मला दुसरा सिंह दिसला आणि मी एकटाच या जंगलाचा राजा आहे असं वाटत असेल, तर तो सिंह त्या विहिरीतल्या पाण्यातल्या प्रतिबिंबाला पाहून त्याला मारण्यासाठी आतमध्ये जेव्हा उडी मारतो तेव्हा तो स्वतःच नाश करून घेतो. आणि म्हणून हे जग वेगळं आहे आणि मी वेगळा आहे असं जर अज्ञान आपल्या ठिकाणी असलं तर आपला जीव जो आहे, आपला जो देह आहे, तो स्वतःचाच नाश करून घेणार आहे. पण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून ते ज्ञान आपल्याला व्हावं. आणि म्हणून ह्या सगळ्या ग्रंथांची निर्मिती, सगळ्या संतांचे जे हे सगळं लिखाण आहे ते यासाठीच आहे. म्हणून दृश्याची ये वेळे, दृश्य दृष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणाशी. आणि म्हणून दृश्याची वेळे, हे दृश्य पाहताना दृश्य आणि दृष्टत्व हा विचार वेगळा जर आपण केला तर मग आपण काय पाहतो, तो वस्तू मात्र निहाळे आपणाशी. म्हणजे आपण वस्तू म्हणजे हा शब्द वस्तू जो आहे तो आपले रामकृष्ण परमहंस म्हणतात की माझ्यासमोर दृश्य दिसते, पाहणारा मी दृष्ट आहे, पण माझ्या आतला जो आहे, जो हे सगळं पाहत आहे, तो काही वेगळाच आहे. डोळे असतात, पण डोळे असूनसुद्धा आपल्याला दिसत नाही. याचं कारण काय, की डोळ्याच्या मागे असणारं भगवंताचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व त्या ठिकाणी नसल्यामुळे, अधिष्ठान त्या ठिकाणी नसल्यामुळे मला हे दृश्य डोळ्याने दिसत नाही. कोणतेही दृश्य पाहताना हे दृश्य असत आहे, हे खोटं आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून आपली दृष्टी जी आहे ते शुद्ध दृष्टी झाली पाहिजे. आणि जेव्हा आपली दृष्टी शुद्ध होईल तेव्हा ही त्रिपुटी निघून जाईल. आणि म्हणून ते चांगदेवांना सांगतात की दृश्य पाहताना दृश्य दृष्टत्वा वेगळे तुझे जे स्वरूप आहे ते तू समजावून घे, कारण तेच खऱ्या अर्थाने वस्तू मात्र आहे. आणि वस्तू म्हणजे परब्रह्म, परमात्मा तत्त्व. त्याला रामकृष्ण म्हणतात की मी जे बोलत आहे तो मी सुद्धा बोलत नाही. ते आपल्या छातीकडे हात दाखवतात आणि म्हणतात यामध्ये जो आहे तो हे सांगत आहे. त्यालाच या ठिकाणी म्हटलेलं आहे, वस्तू मात्र निहाळे आपणाशी. म्हणून संत जी आहेत ती वस्तू सारखी डोळ्यापुढे नाचती आहे असं म्हणतात. कुठली? परमात्मा वस्तू. स्वामी स्वरूपानंद यांचा उल्लेख जास्त या ठिकाणी येतो, कारण ही जी स्वस्ती श्री वटेषु हा जो ग्रंथ आहे तो स्वामी माधवनाथ महाराज यांनी लिहिलेली ही सगळी प्रवचनं आहेत. त्यांची प्रवचनं एकत्रित केली आणि हा निरूपण जे आहे ते सगळं त्याच्या आधारे चालू आहे. कोणतर? स्वामी माधवनाथ महाराज पुण्यामध्ये होते. माधवनाथ महाराज म्हणजे वाकडे महाराज, त्यांचं आडनाव वाकडे होतं. त्यांचे गुरु जे आहेत ते स्वामी स्वरूपानंद, पावस जे आहे रत्नागिरीच्या जवळ 8-10 किलोमीटरवर पावस हे जे संस्थान आहे त्या पावसमध्ये हे स्वामी होते माधवनाथ महाराज.
ते माधवनाथ महाराज आपल्याला हे सांगतात की नयनापुढती दिसते ज्योती तिला पाहतो कोण, त्यांचा अभंग आहे. नयनापुढे दिसती ज्योती तिला पाहतो कोण, आपण पाहतो का? तर आपण पाहत नसून तिला पाहणारी शक्ती माझ्यामध्ये आहे, म्हणून माझ्या डोळ्यांना ती गोष्ट दिसते. म्हणून जसं आपण म्हणतो झोपेमध्ये माणूस झोपला की आपल्या स्वरूपामध्ये लीन होतो. म्हणजे आपल्याला झोपल्यानंतर मी कुठे झोपलो काय नाही कुठलंही भान राहत नाही. माझ्या आजूबाजूला जे दृश्य आहे विश्व आहे त्याचासुद्धा माणसाला विसर पडतो. पण झोपेतनं आपण जागा झालो की पूर्वसंस्कारानुसार काल माझं ज्यांच्याशी भांडण झालं तोच माझा शत्रू आहे आणि काल मी ज्यांच्यावर प्रेम केलं तेच माझे आहेत, हा विचार माणसाच्या सर्वसाधारणपणे कालचा मित्र हा माझा मित्र आहे. म्हणून साधन हे जे आहे साधनेच्या दृष्टीने ह्या झोपेला कुठलंही महत्त्व नाही. पण या झोपेच्या पलीकडे जी अवस्था आहे ती तुर्य अवस्था जी आहे ती साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून ना तरी आटलिया आंब निजबिंबी प्रतिबंब नेहटे का नभी नभ घटा भावी. म्हणजे ना तरी आटलिया आंब, आंब म्हणजे पाणी. पाणी आटलं, पाणी आहे तोपर्यंत पाण्यामध्ये माझं प्रतिबिंब दिसतं. पण ते पाणी जेव्हा आटून जाईल तेव्हा निजबिंबी प्रतिबिंब, ते प्रतिबिंब आत्तापर्यंत जे दिसत होतं त्या निजबिंबामध्ये स्वतःच्या स्वरूपामध्ये ते विलीन झालेलं आहे. तसा नाना इंधनांशू सरलिया, इंधनांशू सरलिया वन्ही परते जेवी आपणया. म्हणजे इंधन ज्या म्हणजे अग्नी ज्यामध्ये आहे, एखाद्या लाकडाला जेव्हा आपण अग्नी लावतो किंवा आग लावतो तेव्हा ते लाकूड त्या आकारामध्ये अग्नी आपल्याला दिसायला लागतो. पण शेवटी ते लाकूड जळून जातं आणि वन्य जो आहे तो काही वेळाने तो नष्ट होतो पण पूर्णपणे तो नष्ट होत नाही. या जगामध्ये वन्य जो आहे आग जी आहे ती पुन्हा जशी राहते तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे जगेया. ते न्याहाळणं म्हणजे अशा प्रकारचं आहे. अशी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आपल्याला येते पुढे. आणि तसं पुढे आता जी ओवी आहे ती खूप छान ओवी आहे. तिचा विचार आपल्याला आता करायचा की वाद्य जाते वीण वन्नी. वाद्य जाते वीण वन्नी म्हणजे काय की आवाज जो आहे ध्वनी जो आहे तो ध्वनी समोर माझ्या एक बासरी आहे, बासरीकडे मी पाहत आहे पण त्यामध्ये तेवढा मला आनंद मिळत नाही. पण ती बासरी वाजवणारा जेव्हा त्या ठिकाणी येतो आणि बासरी वाजवतो तेव्हा त्या बासरीचं खरं महत्त्व, तो जो नाद आहे ते जे ध्वनी माझ्या कानावर येतात ते मला आवडायला लागतात. आता सुवास आहे, सुवास कसा आहे ते सांगायचं म्हणजे समोर गुलाबाचं फूल पाहिजे आणि मी त्याचा वास घेतला पाहिजे म्हणजे गुलाबाचा सुगंध कसा आहे मला कळेल. तसं ध्वनी कळण्यासाठी वाद्य पाहिजे. आता वाद्य आहे म्हणून ध्वनी आहे असं नाही, पण वाद्य नसेल तरी या जगामध्ये ध्वनी आहेच. म्हणून चांगदेवा तू उपाधिरहित हो. उपाधिरहित तू झालास म्हणजे तुझा देह असो किंवा नसो, हा देह दिसतो म्हणून तू आहेस आणि देह गेल्यावर तू नाहीस, हे खऱ्या अर्थाने खोटं आहे. कारण त्या लाकडामध्ये अग्नी आहे पण तो प्रगट झाला तेव्हा आपल्याला कळतो, तोपर्यंत लाकूड आपल्यासाठी लाकूडच आहे. आणि म्हणून नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बर्वेपण निवाडू दावी. पुन्हा तेच उदाहरण येतं या ठिकाणी. लग्नामध्ये एका मुलीच्या लग्नामध्ये मोठ्या 10-50 तोळ्याचा एक दगड सोन्याचा तिला नेऊन दिला, आपण घे तुझ्यासाठी लग्नासाठी हे माझ्यातर्फे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला आहेर आहे किंवा तुला लग्नाच्या निमित्ताने हे मी देत आहे. तिला तेवढा आनंद होणार नाही, पण त्याच दगडाच्या ऐवजी त्या सोन्याचा अलंकार करून आपण जर तिला दिले तर तिला खरा आनंद होणार आहे. तसं सोन्याच्या दगडाचं आकर्षण वाटत नाही पण अलंकार झाले की ते आवडतात. तसंच पुन्हा एक अभंग येतो, चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैस्या म्या देखिला निराकार ओमवाय. म्हणजे अश्वत्थ फुलला, अश्वत्थ वृक्षावर फुलं आहेत, चंदन आहे चंदनाचं वृक्ष आहे, पण तैसा म्या देखिला निराकार ओमाय. हे ज्याच्या सत्तेने होतं त्या सत्तेला पाहणं म्हणजे खऱ्या अर्थाने पाहणं आहे. त्याला या ठिकाणी निहाळणे असं म्हटलेलं आहे. म्हणून चांगदेवानं सांगतात तू ज्ञानी होऊन स्वतःला निहाळ की मीच परब्रह्मस्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी. आणि असं जेव्हा मनामध्ये विचार पक्का होईल तेव्हा तत्त्वमसि जे ब्रह्म आहे ते सुद्धा मीच आहे हे तुझ्या लक्षात येईल. म्हणून आपलेच मुख आरशात पाहणे हे खरं म्हणजे अडाणीपणाचे लक्षण आहे. पण आरशात पाहताना हे जे मी पाहत आहे ते पाहण्याची शक्ती माझ्यामध्ये ज्याच्यामुळे आहे त्याचा विचार मनामध्ये आला तर तो परमार्थाला पोषक असा विचार आहे.
स्वामी विवेकानंदांची कथा सांगतात. अमेरिकेमध्ये असताना एका महिलांच्या संमेलनामध्ये ते गेले होते आणि अजून बाहेरचे प्रेक्षक अजून एकत्र आलेले नाहीत म्हणून थोडासा वेळ आहे म्हणून तिथल्या ज्या प्रमुख बाई होत्या त्यांनी स्वामीजींना एका खोलीमध्ये नेऊन बसवलं. थोडा वेळ या ठिकाणी थांबा आणि मग सगळे लोक आल्यानंतर मग मी तुम्हाला स्टेजवर घ्यायला येते. आता त्या बाई जेव्हा निघून गेल्या त्या स्वामीजी त्या खोलीमध्ये एकटेच होते. समोर आरसा होता आणि स्वामीजी जे आहेत ते आपला फेटा तो शेला हे जे आहे अंगावरचं वस्त्र हे त्या आरशामध्ये पाहून पुन्हा पुन्हा ते नीट करत होते आणि चांगलं व्यवस्थित आहे की नाही आपला फेटा हे पाहत होते. तेवढ्यात त्या बाई आल्या आणि त्या बाईंना दिसलं की ह्या स्वामीजी 22-25-27 वर्षाचं वय, इतकं तरुण वय आहे आणि या महिलांच्या संमेलनामध्ये आता स्टेजवर जाऊन आपल्याला भाषण करायचं आहे म्हणून कदाचित यांना ते आकर्षण वाटलं असेल म्हणून हे 4-4दा आरशामध्ये पाहतात. तेव्हा स्वामीजी नंतरच्या भाषणात म्हणतात, मी जेव्हा आरशामध्ये पाहत होतो तेव्हा मला असा बोध देत होतो की तू या जगामध्ये काहीतरी कार्य करण्यासाठी आलेला आहेस आणि त्या कार्य करण्याची शक्ती माझ्यामध्ये यावी म्हणून माझ्यातली देहबुद्धी जागृत व्हावी म्हणून मी आरशामध्ये पाहून स्वतःचा पेहराव जो आहे तो नीट करत होतो. आता हे संतांचं आरशामध्ये पाहणं आणि आपलं आरशामध्ये पाहणं यामधला हा फरक आहे. जसा एक रेडिओ आहे. आता रेडिओचं रेडिओ आता पाहायलासुद्धा मिळत नाहीत. खरा जो रेडिओ होता तो आता सगळीकडेच रेडिओच आहे आणि त्यामुळे ध्वनी लहरी या ज्या आकाशामध्ये या सगळ्या वायुमंडळामध्ये असतात त्या ध्वनी लहरीला आपल्याकडे ओढणं ही शक्ती त्या रेडिओमध्ये होते आणि ती शक्ती नसेल तर त्या रेडिओमधनं आवाजसुद्धा येणार नाही. त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जग हे असे की वस्तुप्रभा. जग हे काय आहे? वस्तुप्रभा. वस्तू म्हणजे त्या परब्रह्मतत्व. त्या परब्रह्मतत्वावरच हे जग निर्माण झालं आहे. यालाच म्हणतात की ज्ञानाचा प्रकाश. आता जसं काष्टामध्ये वन्नी आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, पण ते काष्ट दुसऱ्या काष्ट्यावर घासल्याशिवाय त्यामधला वन्नी प्रगट होत नाही. म्हणून किती खूप थंडी आहे आणि या काष्टामध्ये वन्नी आहे म्हणून ते काष्टच घेऊन आपण जर बसलो तर आपल्याला ती उष्णता मिळणार नाही. तसं संतांचं स्वरूप आहे. संत तुमच्या आमच्यासारखे दिसतात पण त्या संतांच्या ठिकाणचं देवत्व हे त्यांच्या आचरणाने प्रगट होतं आणि ते देवत्व जेव्हा प्रगट होतं तेव्हा त्या संतांच्या पायी आपली पूर्ण म्हणजे बुद्धी आपण त्यांच्या पायाशी लोळण घालते आणि त्यांचं संतत्व खऱ्या अर्थाने तेव्हा ते प्रगट होतं. अन्यथा हे संत आहेत हे आपल्याला नंतर समजतं ते गेल्यावर. आणि म्हणून आधी नरदेहामध्ये मग पुन्हा सत्संग आणि सत्संगाच्या नंतर एखाद्या माणसाच्या ठिकाणी संतोष दिसणं या सगळ्या गोष्टी पूर्वपुण्याईने लाभतात आणि ती पूर्वपुण्याई असेल तर भगवंताचं दर्शन केव्हाही आपल्याला शक्य होतं. आता पुढची जी ओवी आहे 30वी ओवी किती वेळ पहा. झालं एक सुरुवात करूया आपण आणि मग थांबूया. जे म्हणता नये काही जाणो नये कैसेही असतची असे पाही असणे जया. जे म्हणता नये काही म्हणजे आपल्यासमोरचं दृश्य आहे, मी दृष्ट आहे, त्याच्या पलीकडे जी वस्तू आहे तो म्हणजे परमात्मा आहे. ते तुझे खरं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला तू निहाळ म्हणजे नुसतं पाहू नकोस, त्याला लक्षपूर्वक त्याच्याकडे तू दृष्टी ठेव. तर ते हे कसं निहाळायचं ते सांगतात की वाद्य जाते ध्वनी म्हणजे वाद्याची आवश्यकता नाही. वाद्य असलं तरच मला ध्वनी ऐकू येईल असं नाही, पण त्या वाद्य नसतानाही ध्वनी आहेत. तैसे कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापूने घेतले. पुन्हा ज्ञानेश्वरीमधली ओवी येते की पार्थाचे पाहणे म्हणजे त्या अर्जुनाला त्या सैन्याच्या मधोमध नेऊन उभं केलं. प्रथम स्थापयम्यच्युत आणि उभं केल्यानंतर त्याला जे दिसलं ते दृश्य पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. त्यांनी जे पाहिलं ते आपले स्वजन बांधव काका मामा पुतणे नातू हे सगळे पाहिले, पण त्याच्या पलीकडे जे न पाहणे होतं ती दृष्टी त्या अर्जुनाला दिल्याबरोबर तयाही सकट नारायणे व्यापून घेतली. म्हणून जेव्हा दिव्यदृष्टी प्राप्त झाली तेव्हा विश्वरूप दर्शन जेव्हा झालं तेव्हा त्या विश्वरूपाच्या ठिकाणी कौरव पांडवच काय नाही पण ही सगळी पृथ्वी यामध्ये स्वतः 5 पांडव जे आहेत ते भगवंताच्या मुखामध्ये जात आहेत असं दृश्य त्यांनी पाहिलं. तेव्हा तयाही सकट नारायणे व्यापून घेतले. आणि म्हणून
या ठिकाणी हा जो विचार आहे की या दृश्य आणि दृष्ट आणि दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला तू पहा आणि ते कसं आहे मला सांग. मग या ओवीमध्ये म्हणतात जे म्हणता नये काही, म्हणजे ज्याबद्दल, ज्या परमात्म्याबद्दल, ज्या परब्रह्माच्या स्वरूपाबद्दल कितीही आपण वर्णन करायला गेलं तरी ते वर्णन आपल्याला करता येत नाही. जे म्हणता नये काही आणि जाणो नये कैसेही, म्हणजे आपण ते जाणावं म्हटलं तरी पण ते शक्य होत नाही. पण काय आहे तर असतची असे पाही असणे जया. ते आहे, ते आहे आणि तेच आहे, दुसरं तिसरं काही नाही. दुसरं तिसरं आपल्याला जर दिसत असेल ते अज्ञानाचं लक्षण आहे. पण सगळीकडे भगवंतच दिसत असेल तर ते मात्र आपल्यासाठी म्हणजे ज्ञानाचं लक्षण आहे. जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी, देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूढजना देही देवका पाहना. आणि म्हणून असं या अभंगाच्या ठिकाणी आपण थांबूया. 30वा पुढचा विचार जो आहे तो उद्या आपण या ओळीपासून करूया आपण. जय जय रघुवीर समर्थ.